चला तर मग रेनकोट घालून आपण स्टार्ट करूया. तर जायचं आपल्याला विसापूर. तर आता रेनकोट वगैरे घेतला आहे. तसं आपल्यासोबत गौरव भाऊ आहेत. गौरव भाऊ आपला इंट्रोडक्शन द्या. माझं नाव गौरव आहे. लांबकडे मी पण आहे आज सोबत. तर चला करूया एकदा या आमची ओला. तरी विसापूरचा ट्रॅक आहे आमचा. रेनकोट वगैरे अस्त्रशस्त्र घालून आम्ही रेडी आहे. पुढच्या आता बघू, पुढे जाऊन आम्ही आता करतो शकतो. चला तर मग रेडी झालो आहो. फक्त विसापूर पोर्टला जेव्हा तू पहिले गेला होता, तू कधी गेला होता? हा, तू विसापूर पोर्टला हा 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 10 रुपयाची तिकीट काढली. हा बलवली स्टेशन पासून फक्त पायी गेलो. हा म्हणजे तेव्हा तू याच्या ट्रेनने गेला होता का? ट्रेनने ट्राय केला होता ट्रॅक. म्हणजे आता माझा फर्स्ट टाइम आहे विसापूर बघू आपण आता किती आहे. आता आपल्या लोहगड किती 40 किलोमीटर पडतो बरोबर. आता तिथून आपल्याला म्हणजे तो एक लेफ्ट किंवा राईट घ्यावा लागतो ना तिथून लोहगडला गेल्यावर. लोणावळा साईडला जायची गरज नाहीये. हा म्हणजे तिथे अलीकडे ना ते एकविरा देवी लागते राईट साईडला. लेफ्ट साईडला आपल्याला लोहगडकडे टर्न घ्यावा लागतो बरोबर. तिथून थोडं पुढे आल्यावर मग आपला हा ट्रेक चालू होतो ना तिकडे, म्हणजे रोड चालू होतो तिथून. तसं तो आपण जाऊ शकतो. तरी हाच एक फायदा आहे की व्ह्यू लय भारी. सह्याद्री म्हटल्यावर म्हणजे पुणे म्हटल्यावर सह्याद्रीचा आहे म्हटल्यावर एकदम तो व्ह्यू भारी येतो. अजून जायला कमीत कमी 1 तास तरी लागेल आपल्याला, अर्धा 1 तास. म्हणजे मुंबईवाल्यांनी जर यायचं म्हटलं तर त्यांना कमीत कमी तो आपल्याला नाही म्हटलं तर त्यांना 3 ते 4 तास म्हणजे त्यांना लांब आहे. आणि आपण पुण्यापासून म्हणजे आपल्याला आज जवळ आहे. सॅटर्डे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे आता जर समजा ट्रेननी यायचं म्हटलं मुंबईवाल्यांनी तर मळवलीला उतरायचं, पुणेवाल्यांनी यायचं म्हटलं तर मळवलीला उतरायचं. दोघांकडून हा सेम आहे. म्हणजे असंच जाऊ शकतो आपण. एवढं भारी आहे की जरा पाऊस पडला ना तर नेचर जरा भारी दिसतं पुण्याचं. साईडला आता इथे एक रोड निघतोय, हा कुंदमळा जाऊ शकतो. कुंदमळा इकडे का? हा हे इथून ना, हा राईट साईड कुंदमळा. हा आपल्या डाव्या साईडला आहे गोराडेश्वर. हे गोराडेश्वर ना? दाखव इकडे, इकडे दाखव. हा पण एक ट्रेक चांगला आहे. अर्धा 1 तास ना गोराडेश्वर ना. पण याला पावसामध्येच करण्याची मजा ना गोराडेश्वर. इथं पार्किंग लावून आपला पायी ट्रॅक जावा लागतो. म्हणजे इकडे इथं वरती मंदिर आहे ना हे गोराडेश्वर महादेवाचं मंदिर. म्हणजे पुराण मंदिर आहे. कमीत कमी ते काहीतरी 200 ते 300 वर्षापूर्वीचं मंदिर असं ऐकलंय मी. एक्झॅक्ट त्याचं किती ते माहित नाही. कसं दिसतंय बघ इकडं पण. टोल आहे. हा पुढे टोल आहे ना. आणि हा ट्रेकला आलं की इथे एक तंदूरचा आहे. इथे तंदूरचा आहे. कुठं? तंदूरचा. हा भारी चहा लागतो इथला तंदुरीचा. म्हणजे टोल नाक्यापासून एक अर्धा किलोमीटर अंतराच्या अलीकडे पुण्याला येणाऱ्यांसाठी. हा मस्त टेस्ट आहे. तुझं गाव कुठलं आपला गौरव? माझं गाव प्रॉपर तसं नागपूर आहे. नागपूर. आणि शिक्षण तिकडेच झालं? नाही शिक्षण अमरावतीमध्ये. शिक्षण अमरावतीमध्ये झालं. 10वी पर्यंत शिक्षण झालंय माझं नागपूरला. आणि आफ्टर 10th इथे अमरावती. म्हणजे तू फक्त म्हणजे डिप्लोमा केलाय म्हणजे का? जे एज्युकेशन तुझं काय एज्युकेशन असं किती झालं असं? माझा डिप्लोमा झालाय मेकॅनिकल इंजिनियर. सेम मी पण NTC इंजिनियर. पण फील्डचा जॉब कोणाला. आज संडे म्हणून बघ किती ट्रॅफिक आहे. म्हणजे संडेला निघताना 10 वेळा विचार केला पाहिजे आपण की बाबा वीकडेजमध्ये गेलं पाहिजे. अरे वीकेंडमध्ये जे ना जाणं म्हणजे थोडं रिस्की काम आहे. अवघड असते, रिस्की काम आहे. संडे एकदम कठीण. आणि हे मोस्ट ऑफ IT पार्क आहे ना. IT पार्क म्हटल्यावर मग सगळा हे असतो ना, बंद असतो ना, त्याच्यामुळे खेडे. हा शिरगाव इकडे. बरोबर
मी अजून आलेलो नाही ते शिरगावला. तू गेलाय? मी पुण्यात असून अजून फिरलेलो नाही. बघ विचार कर. म्हणजे मी किती. आता आपल्याला विसापूर जाण्यासाठी एक सरळ रोड आहे. हो हो. सरळ रोडनी तो बंद असल्यामुळे आपल्याला आता लेफ्ट साईडला घ्यावं लागेल. आता इकडे टर्न घ्यायचं का? इकडनं टर्न घेऊ. म्हणजे हा पहिला लेफ्ट ना? हां हां बस. पहिले मी इकडे होतो उर्शेमध्ये. इथं म्हणजे फिनोलेक्स कंपनी होती. त्याआधी पहिले कामाला होतो इथं. मी ते लाईनवर काम होतं. वायर कंपनी फिनोलेक्स केबल जी वायर बनवते त्यांचे चांगलं आहे. 40 तासाचा ट्रेक. हो पुढं भरपूर मस्त ट्रेक आहे तो. 45 मिनिटाचा. काही गर्दी नसते काही नाही. चौराई माता ना? हां म्हणजे जायला रस्ता त्याला कसा असतो? त्या साईडनं पण आहे आणि या बाजूला पण आहे. हां हां हां. कोणी पण सांगून द्यायचं. चौराई माता ना? चौराई माता. बघू आपण इथे जर असला तर दिसेलच आपल्याला. चांगलं ते. तुला डेंजरच माहिती. चांगल्या प्रकारे माहिती तुला. एवढं जर मार्गदर्शन तू युट्यूबला पोरांना दिला असतं आतापर्यंत पोरांनी ट्रॅक पण मारले असते. ज्यांना माहित नसतं त्यांनी विचारांनी. हा त्या साईडने रस्ता आहे का? हा पण आहे. चालतंय. आता आपल्याला किती दाखवतंय अजून? आपल्या याच्यात 39 किलोमीटर दाखवतंय अजून. विसापूर फोर्ट 39 किलोमीटर जायचं आपल्याला अजून रनिंग. असं भारी वाटतं इकडे. मस्त नजारा आहे. हा एक शॉर्टकट आहे. आपण म्हणजे जे शिरगावकडनं टर्न घेतला ना आपण लेफ्टला. आपण आता जो आलोय. नाही हा शॉर्टकट नाही. हा उलटा लॉंग पडतोय रस्ता. हा आपण हा रस्ता का घेतला कारण तिकडनं बंद आहे. तिकडे पुलाचं काम सुरू असल्यामुळं. ओके 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 ओके. म्हणजे आपण हा लेफ्ट घेतला ना. पण जिकडे आपण हा उर्शे वगैरे जाण्याकडचा रस्ता आहे तो घेतलाय आपण आता ना. ठीक आहे. त्या रस्त्याला जाऊन आपण आता इकडे घेतोय. मस्त. तरी आपल्याला नाही वाटलं 1-1.5 तास लागला अजून. बरोबर. कसलं भारी बघ ना. म्हणजे वेगळंच लागलो होतो. तिथून आपण एक लेफ्ट घेतला. लेफ्ट घेतल्यानंतर आता एक पुढे उर्सेकडे जाणारा रस्ता होता. त्या उर्से जाणाऱ्या रस्त्याकडे आपण आलो. उर्से जाणाऱ्या रस्त्याकडून ना एक राईट आणि एक लेफ्ट लागतो जो की आपल्याला राईट घ्यायचा आहे. राईट घेऊन तसं पुढे आलो ना आपण तर आपल्याला एक वाडूजगाव म्हणून लागतं. त्या वाडूजगावच्या रस्त्याने आपण सरळ येणार आहे. आणि हा जो रस्ता चाललाय आता हा जाणार आपल्या पवना डॅमच्या रस्त्याने. तर चला तर मग जाऊया. अजून आपल्याला एक 39 किलोमीटर घ्यायचंय. तर आपण ट्राय करूया. आमच्यासोबत आहे गौरव कॅमेरामॅन आमचे. तोंड मी दाखव. तुझं पण दाखव. मी दिसतोयच. चला आपल्याला भरपूर. आता आमचे गौरव सर गाडी चालत आहे. ड्रायव्हर झाले चेंज. ड्रायव्हरची वरती चेंज झालेली आहे. आता गौरव सर चालत आहेत. इथून पुढे पटेल मामांचे गाव. व्ह्यू कसले भारी बघा. गौरवचा मित्र गेला बघा माग. राईड घेतला ना. राईड घेऊन आपण हा मध्ये आलो. आता आपल्याला हा एक्झॅक्टली काही रिसॉर्ट आहे वाटतं वरती ना. रिसॉर्ट इकडे पण काम चालू आहे वाटतं रिसॉर्टचं. इकडे सगळे रिसॉर्ट म्हणजे विचार कर की आपल्याला माहित बी नाही एवढे रिसॉर्ट आहेत. म्हणजे इकडे मावळ याच्यात जबरदस्त रिसॉर्ट. शेती बिती बघ. पाणी बिणी कसं एकदम मस्त. गुगल मॅपवर सगळे लोकेशन मिळून जाते. आता काही काळजी नाही. आता काळजी करायची गरज नाही. सही भेटतं ना. आता हा कुठे वरती पवनाला म्हणजे कसं जाणार? आता विसापूर पवना लेफ्ट साईडला. विसापूर पोर्टला मागे गेलं पवनासाठी रोड. हा हा हा. म्हणजे अडारे आता गडावर आहे का आता? कोणाचे झहा फार्म हाऊस. हे झहा फार्म हाऊस आहे आपलं. आपलं नाही ते दुसऱ्याचे. समजतोय आपलं. होईन आपलं. एक दिवशी एक दिन आपला टाइम आहे. आपलं टाइम आहे. इकडे बघ कसं दिसतं. वा इकडे बघ.
बोर्ड लागला, बोर्ड म्हणून आपण आता राईट घेणार इकडे विसापूरला. सरळ का? थँक्यू. असा रस्ता आहे हा खडतर खूप असं जास्तच खडतर आहे. अतिशय कृती लागणार आहे एच चोपडा. स्वित्झर्लंड मध्ये कशी लागली एच चोपडाची, जशी आपली ब्लॉगर म्हणून स्पोर्ट मोड मधून गाडी काढून द्यावं वाटतं. कसला व्ह्यू आहे मंदिर. काय निसर्गाची माया आहे. आणि आता आपला ट्रॅक झाला आहे सुरू. ट्रॅक सुरू झाल्यानंतर रस्ता तर खूप खराब लागला होता. आता जस्ट आपल्याला रस्ता चांगला लागला आहे. आपली ओला आपली चालू आहे. ओले 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 चालू आहे. ओलामध्ये अशी पण एक टेक्निक आहे की तुझा रिव्हर्स गिअर जर एक्सिलेटर रिव्हर्स फिरवला तर ती ऑटोमॅटिक चार्ज पण होते. असं एक मी नवीन टेक्निक बघितली आता मला.